भोंदूबाबा अशोक खरात याला अटक केल्यानंतर अनेक काळे कारनामे त्याचे बाहेर आलेले आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर नाशिकमध्ये त्याला अटक झाली असली तरी त्याचं जे प्रस्थ वाढलं ते सिन्नर तालुक्यातील मिरगाव या भागात. आणि आता जे मंदिराचा विषय निघतोय हेच ते मिरगाव मधलं ईशान्येश्वर मंदिर आहे, ज्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर भक्तांची वर्दळ असायची, दर्शनाला गर्दी असायची. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या ठिकाणी या शुकशुकाट दिसून येतो आणि एकूणच जर पाहिलं तर भक्तांविना ओस पडलेलं हे मंदिर आता आपण या दृश्यातून पाहतो. एकूण पाहिलं तर हे मंदिराची जी उभारणीचं काम आहे ते साधारणतः 2008 साली सुरू झाल्याची माहिती आता आपल्या समोर येते. 2008च्या सुमारास हे मंदिर या ठिकाणी बांधण्याचा निर्णय अशोक खरातने घेतला होता. आणि यापूर्वी हा ज्या रोड आपल्याला दिसतो या रोडच्या जो कोपरा आहे त्या कोपऱ्याला ते मंदिर आधी तो बांधणार होता. मात्र तिथं काही अडचणी आल्यामुळे ती जागा बदलून अशोक खरात यानं हे मंदिर या ठिकाणी बांधलं. 2008च्या सुमारास या मंदिराच्या उभारणीचं काम सुरू झाल्यानंतर 2009 मध्ये शिवनिका संस्थान या नावानं त्यानं आपल्या जे ट्रस्ट मंडळ आहे त्याची स्थापना केली आणि त्या संस्थांच्या माध्यमातून या मंदिराचं काम पूर्ण केलं. आणि 2010 मध्ये 16 ऑगस्ट 2010ला हे मंदिर बांधून पूर्ण झालं होतं. त्यानंतर जर पाहिलं तर 2010 नंतर तर 4 दिवसापूर्वीपर्यंत अनेक राजकीय नेते असतील, अनेक अधिकारी असतील, अनेक मोठमोठे लोक या मंदिरात येत होते, या ठिकाणी दर्शन घेत होते आणि वेगवेगळ्या कथा देखील सांगत होते. मात्र आज जर पाहिलं तर हे मंदिर अक्षरशः आज ओस पडलेला आहे. जाम नदी जी आहे ती या मंदिराच्या उजव्या बाजूने ती जाते आणि त्या जाम नदीच्या एकदम शिवेवरच हे मंदिर त्यावेळेस बांधण्यात आलेलं होतं. आता सध्याचं जर हे दृश्य पाहिलं तर खूप मोठी व्यवस्था या ठिकाणी मंदिर परिसरात केलेली होती. पार्किंगसाठी असेल, मंदिराचा परिसर असेल आणि या मंदिराच्या आसपास देखील मोठी जागा अशोक खरातने घेतलेली आहे. त्यामुळे आता जी काही चौकशी सध्या सुरू आहे SIT असेल किंवा क्राईम ब्रँचकडून, याबरोबरच जे जे उत्पन्नाचे स्रोत आहे, याचं उत्पन्न संपत्ती कशी आली याची देखील चौकशी झाल्यास निश्चितच या संपत्तीवर देखील गदा येईल यात शंका नाही. नितीन ओझा, ABP माझा, मिरगाव, सिन्नर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.